नमस्कार, मी फ्रीडा प्रदीप मोरायस पुन्हा एकदा तुम्हाला उत्तन गावात जो खड्डा आहे, काल जो खड्ड्याच्या बद्दल मी सांगत होती, आज एक फोन आला आणि हे मेन रोड आहे, इकडनं भाईंदरवरनं येणारा रस्ता आहे आणि हा आपण इकडे खाली जातोय आणि ही एक बावडी होती, 30 फूट डीप अशी एक बावडी होती आणि ती बावडी कोसळल्याने त्याची जी माती आजूबाजूची माती होती ती सगळी त्याच्यावर पडली आणि तो आता खड्डा ऑलमोस्ट 20 फीटाचा खड्डा झालेला आहे। तो बावडी राहिलेली नाहीये, बावडी बुजली आणि त्याच्यावर आता जो पावसाळ्याचं पाणी असतो तो असा साठला जातो आणि गावकऱ्यांचं असं बोलणं आहे जे इकडे आजूबाजूला राहतात का हे जी लहान मुलं आहेत, तुम्ही बघू शकता लहान मुलं पण इकडनं स्कूलला वगैरे जातात आणि हे एकदम छोटंसं नॅरो पाथ आहे, इकडनं जर स्लिप झाला माणूस तर डायरेक्ट याच्यामध्ये पडू शकतो आणि अपघाती काही होऊ शकतं। अपघात मृत्यू पण झाला तर जिम्मेदार कोण? माझं असं म्हणणं आहे का महानगरपालिकेनेच नव्हे तर प्रायव्हेट प्रॉपर्टीजचे जे ओनर आहेत त्यांनी सुद्धा याच्यावर गांभीर्याने लक्ष द्यावं, कारण एक वेळा अपघात झाल्यानंतर तुमच्यावर FIR होते, पण FIR झाल्यानंतर मग काहीच करू शकत नाही, तो माणूस मेला मग ते आपण परत आणू शकत नाही। तर गावकरी काय बोलतात याच्यावरती आपण जरा त्यांचं ऐकून घेऊया। बोला, हे माई आहेत, हे माई बोलतायत, बोला माई। म्हातारी आम्हाला चालायला झालं पाहिजे, अरे पल्लू तर गेलो आम्ही बावरीतनं। ओके, बरोबर आहे माई। अजून आमची मुलं रात्री अपरात्री कॉलेजवरून येतात, ट्युशनवरून येतात, कामावरून येतात, त्या पाय स्लिप झाला किंवा गाडी स्लिप झाली तेव्हा पण अपघात होऊ शकतोय। मी पण माझ्या कामाधंद्यासाठी जाते, पोट भरायसाठी। मी 3 वाजता इकडून रस्ता क्रॉस करते आणि एक वेळा पडली पण पावसाळ्यामध्ये मी। ओके, तुम्ही मला सांगत होते मे महिन्यात काहीतरी झालेला अपघात। तर एक आला बिचारा, गरीबच आहे तो, पण मेहनत मजुरीवाला आला घरात, थोडी पावसाळ्यात तरी मारते, तसे मारलेली गाडी त्याची इकडे डायरेक्ट बावडीमध्ये गेलेली। ओके, आणि हे जे आज बांबूचं जे बांधकाम आज छोटंसं एक केलेलं आहे, कारण त्या बाईने हो कालपर्यंत नव्हतं म्हणून मी आता विचारते। काल संध्याकाळी बांधलं, तिचा पण नातू शाळेमध्ये जातो, कधी येतो रात्री वगैरे, मग ते इकडे बाजूला राहतात तुमच्या पाठीमागे, म्हणून त्यांनी काय केलं नातवासाठी, आणि ते पण कुठे कुठे देवलात जातात, मिसाळा जातात, म्हणून त्यांनी काय केलं, आता काय करायचं, उतरायला पण त्रास होते आणि वयस्करच आहेत म्हणजे ते, म्हणून त्यांनी ठरवलं आपण जे काय आहे ना ते 2-3 इकडे बांबू गाडू आणि आपण थोडासा हात पकडला, ठीक आहे, म्हणजे हात पकडू नका कारण थोडं पण बांबू सरकला तर डायरेक्ट खाली जाणार, ठीक आहे। हा खूप नॅरो पाथ आहे, म्हणजे एकदम अरुंद असा मार्ग आहे ज्याच्यावर एक माणूस चालतो आणि जर जास्त पाऊस पडला आणि त्या माणसाचं थोडंसं बॅलन्स वगैरे घसरलं तर हा मनुष्य डायरेक्ट या बावडीत, म्हणजे खड्ड्यात, बावडी नाही आहे आता पण खड्डा जो झालेला आहे त्या खड्ड्यात पडू शकतो। तर अपघात होऊन त्याच्यानंतर रडणं, त्याच्यानंतर पोलीस ऑफिसर्स आणि महानगरपालिकांवरती दोष देण्यापेक्षा आपण आपले प्रायव्हेट प्रॉपर्टीज जे आहेत, जे धोकेदायक आहेत त्यांच्यावरती लक्ष द्यावं। थँक्यू व्हेरी मच।